नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीचं कोळंबीचं सार बनवणार आहोत। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्याच्यासाठी इथे मी कोळंबी स्वच्छ करून घेतलेली आहे। कोळंबीमध्ये जो मध्ये काळा धागा असतो तो सुद्धा आपण काढून कोळंबी पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर साधारण इथे 25 ते 30 फ्रॉन्स मी घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण कोळंबी मॅरिनेट करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे। तो आपण कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि कोळंबी आपण साधारण 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायची आहे। तोवर आपण वाटण बनवून घेऊया। आपण हे सार मालवणी पद्धतीचं बनवणार आहोत, त्यामुळे वाटणही आपण त्याच पद्धतीचं बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा धणे आणि 5 मिरच्या भिजवून घेतल्या होत्या। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे थोडासा। हे सगळं आता आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं बारीक वाटून घेऊया। हे मिरची आणि धणे आपण चमच्याने वेगळे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आपल्याला वाटण करताना पाणी लागतं, तर आपण हे जे पाणी आहे मिरच्यांचं आणि धण्याचं तेच टाकून छान असं वाटण बनवायचं आहे। तर आता मी हे मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। ओबडधोबड नाही वाटायचं, छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तेल आपलं गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपण याला परतून घ्यायचं आहे। आता आपण कढईमध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि कांदा आपण अजून थोडा वेळ परतून घेणार आहोत। कांदा आपण अशा प्रकारे लाल करून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचा गोडूसपणा निघून जातो। आणि आता आपण हे तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत। साधारण 2 मिनिटं आपण हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे। तर वाटण साधारण 2 ते 3 मिनिटं छान असं मी परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती आपण घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर आता याच्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। ही तुम्ही कांदा परतताना घातली तरी सुद्धा चालेल, माझ्याकडनं कांदा परतताना ही राहिली गेली म्हणून मी आत्ता घालून घेत आहे। ही सुद्धा आपण या कोळंबी बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मी आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला कालवण पातळ लागतं किंवा घट्ट लागतं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल तिखट घालून घेणार आहे। आपण मिरच्यांचा वापर वाटणामध्ये केला होता म्हणून 1 चमचा पुरेसा आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारण 3 ते 4 आपण यामध्ये कोकम घालून घेणार आहे। कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता। आणि आता साधारण आपण 10 मिनिटं मंद आचेवर हे कालवण शिजून देणार आहोत। रश्श्याला उकळी फुटल्यावर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेत आहे। आपण वाटणामध्ये सुद्धा कोथिंबीर वापरली होती, त्यामुळे आता मी कमी वापरत आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपला मस्त असा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे। आपली कोळंबी सुद्धा छान अशी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हा रस्सा तुम्ही भाताबरोबर खाऊन बघा, खूप असा सुंदर लागतो भाताबरोबर। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।